रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्ताने भाईंदर पूर्व येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात कीर्तनकार मीनाक्षीताई मोठे माऊली यांनी कीर्तन सेवा दिलेली आहे. तर चला कीर्तनाचा लाभ घेऊया. रामकृष्ण हरी. आज मीरा बंदरच्या गोरदेव गावामध्ये रंगणार आषाढी एकादशीचा सोहळा. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. जग से हट कर गुरु चरणों हरि जय विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, सकळ ही धाम मंगळाचे. इतर साधने फल काम देते, पुनरपी आणि ती गर्भवासा. योग याग स्वर्ग काम फल दाते, योग याग स्वर्ग काम फल दाते. म्हणून तयाते दूषित संत, इतर साधने फल काम देते, पुनरपी आणि ती गर्भवासा. निळा म्हणे नाही विकार हरिनामा, पाववी निज धामा स्वस्ती क्षेम. इतर साधने फल काम देते, पुनरपी आणि ती गर्भवासा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. दुसरे चरण दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. यांच्या
मन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। आज आषाढी एकादशीच्या दिवशी पवित्र दिवशी मंगलमय वातावरणामध्ये निरूपणासाठी निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांच्यासाठी वैकुंठाहून त्यांच्या भेटीला आले असे त्यांचे परम शिष्य संत निळोबाराय यांचा मानवाचे खरे कल्याण कशामध्ये आहे हा सांगणारा नामपर 4 चरणांचा अभंग आहे। अभंग निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान ज्यांनी मला येथे उभारण्यायोग्य बनवले असे माझे सर्व गुरुवर्य सर्वांना मी प्रथम नमस्कार करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते। विठोबा रखुमाई मंदिराचे अध्यक्ष अधिकारी आणि सर्व सदस्यांनाही त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देते आणि आभार मानते। आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या कीर्तनाला सुरेल साथ देणारे माझे वाद्यवृंद त्यांनाही खूप खूप आभार आणि धन्यवाद। सगळे टाळकरी मंडळी जे खूप दुरून आलेले आहेत, कोण ठाण्याहून आले, कोण कल्याणहून आले, अंधेरी या सगळ्या क्षेत्रातून मला साथ देण्यासाठी आलेले आहेत त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। मला सदैव साथ देणारे माझे कुटुंब माझ्या सोबत आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद। आज आषाढी एकादशीचा पवित्र दिवस आहे आणि सर्व भाविक आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि तेथे कसं सगळा टाळ मृदंगाचा घोष चाललेला आहे, नामाचा घोष चाललेला आहे। तर तेथील वातावरणाचं चोखामेळांनी कसे वर्णन केले आहे तर अवघे गरजे पंढरपूर अवघे पंढरपूर आवडला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर। संत चोखामेळा पण काय बोलतात आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखामणे नाम घेता चोखामणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अशा पवित्र स्थळी जसे पंढरपूरचे वातावरण आहे तसेच आपल्या इथे पण पंढरपूरचे वातावरण दिसत आहे। आपण ज्या युगामध्ये जगतो आहोत ते कलियुग आहे। शास्त्राने तसे चार युग सांगितलेले आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। सतयुगाचे धर्म आणि प्रत्येक युगामध्ये धर्म आणि अधर्म याबद्दलच यासोबत युद्ध चाललेले होते आणि प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत। सतयुगामध्ये धर्माचे युद्ध कुणामध्ये होते तर देव आणि दानवांमध्ये होते। देव स्वर्गामध्ये होते आणि दानव पाताळामध्ये होते। या दोघांमध्ये काय होते तर धर्माचे युद्ध होते
आणि त्यावेळेस भगवत प्राप्तीचे उपाय काय होते तर कठोर तपश्चर्या, जप, ध्यान, साधना, हजारो वर्षाचे तप केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होत असे. त्याच्यानंतर आले त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये धर्म अधर्माचे युद्ध कोणासोबत होते? भगवंतांनी काय केलं? पृथ्वीवरती अवतार घेतला आणि दानवांनीही पृथ्वीवरती जन्म घेतला. जसे की राम आणि रावण यांच्या दोघांमध्ये धर्माचे युद्ध होते आणि त्या युगामध्ये भगवंत प्राप्तीचे काय होते तर तुम्हाला होम हवन, जप, ध्यान, साधना करावी लागत होती. त्याच्यानंतर आले द्वापर युग. द्वापर युगामध्ये युद्ध आणखीन जवळ आले, धर्माचे युद्ध आणखीन जवळ आले आणि एका कुळामध्ये आणि एका घरामध्ये होऊ लागले, दोन भावांमध्ये द्वापर युगामध्ये. आणि भगवत प्राप्तीचे साधन काय होते तर पूजा अर्चना, वंदना, स्तुती, होम हवन इत्यादी होते. त्यानंतर आता जे चालू आहे, आपण ज्या युगामध्ये जगत आहोत ते आहे कलियुग. आणि कलियुगामध्ये युद्ध कशामध्ये चालले आहे तर स्वर्ग पाताळात नाही आणि पृथ्वीच्या दोन खंडामध्ये नाही, एका कुळामध्ये नाही, एका घरामध्ये नाही, तर काय चालले आहे? प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये युद्ध चाललेले आहे. धर्म आणि अधर्म, कुविचार आणि सुविचार याच्यामध्ये दोघांचे युद्ध चाललेले आहे. आणि कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा मार्ग काय सांगितलेला आहे तर नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि तुलसीदास काय बोलतात? कलियुगी केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरे पारा. कलियुगामध्ये काय करायचं आहे? फक्त आणि फक्त भगवंताचे नामस्मरण करायचे आहे. परंतु आपल्या मनामध्ये इतक्या सहजासहजी नाम येतं का हो? आपल्या मनामध्ये काय येतं तर नामदेव महाराज काय सांगतात? काय करूयासी सांग पंढऱ्या, काय करूयासी काय रूप ध्यानासी नये तुझे. तर काय नाम आपल्या मनामध्ये सहजासहजी येत नाहीये का? कारण आपले मन कुठे गुंतले आहे? विषयांमध्ये गुंतले आहे. जसे की भगवान श्रीकृष्ण बोलतात, ध्यायन्तो विषयान् पुंसः संगस्ते सुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम. म्हणजे काय? माणूस मनाने काय करतो? विषयांचे चिंतन करतो आणि विषयांचे चिंतन केल्यामुळे काय होते? त्याला त्या विषयांचा संग करा वाटतो आणि संग जर झाला नाही तर काय होते? क्रोध निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होतं? तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि तुमचे पतन होते. तर ह्या प्रकारे कलियुगामध्ये माणूस वावरत आहे आणि त्याच्या मनामध्ये हरीचे नाम येत नाही का? आहे विषयाची बाधा झालेली आहे. जसं पाण्याचा प्रवाह ऊर्ध्वगतीकडून अधोगतीकडे जातो, म्हणजे नेहमी वरच्या दिशेकडून खालच्या दिशेने पाणी वाहते, तसेच आपल्या मनाचेही आहे. आपलं मन हे काय नेहमी पतनाकडे जात असते, विषयांच्या ह्याच्याकडे जात असते. मनाचा चांगला गुण पण सांगितलेला आहे का? जे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणूनही अनुभव सुखाची कौतुके दाविती जाय. माऊली काय बोलतात? मनाचा एक स्वभाव आहे, त्याला जे काय गोड वाटते ते त्याला सारखं सारखं पाहिजे असते. म्हणून काय सांगतात माऊली? तर तुम्ही भगवंताच्या नामाची गोडी मनाला लावून द्या, म्हणजे काय होईल तर तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी निर्माण होईल आणि तुमचा उद्धार होईल. माऊली त्यांच्या अभंगामध्ये काय बोलतात? सोनी संसारी झे झे रे गुहारी, शास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. माऊली पण काय सांगतात हरिपाठामध्ये? असोनी संसारी जिभे वेगू करी. जिभेने काय करा तर तुम्ही भगवंताचे नाम घ्या. तसेच संत एकनाथ महाराज पण काय सांगतात? हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला
हसता खेळता हरी बोला, हसता खेळता हरी बोला, हरी बोला खेळता हरी बोला, हरी बोला खाता हरी बोला गाता, 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 सर्व कार्य करता हरी बोला, सर्व काम करता हरी बोला. तर काय सांगतात, देताना घेताना खाताना उठताना बसताना हसताना, खूप मोठा अभंग आहे, त्यांनी खूप छान वर्णन केलेले आहे. तर काय, प्रत्येक कार्य करत असताना तुम्ही काय करा, तर हरीच्या नामाचे चिंतन करा. विठ्ठल 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 हरीचे चिंतन वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, नवविधा भक्तीमधील पहिला प्रकार जो आहे श्रवण भक्ती, तो आपल्याला वाढवायला लागणार आहे. आपल्याला भगवंताचे नामस्मरण चिंतन, इतर संतांचे चरित्र हे ऐकल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला भगवंताविषयीचे प्रेम निर्माण होणार आहे. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून आज जे आपल्या अभंगाचे रचयिते आहेत संत निळोबाराय यांचं सांगता येईल. निळोबाराय हे काय होते, तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष दर्शनी कधी भेटले नव्हते, परंतु त्यांचे अभंग ऐकून, त्यांचे जीवनचरित्र ऐकून त्यांना त्यांच्याविषयी काय झाली, ओढ निर्माण झाली आणि त्यांच्या भेटीची उत्कंठता निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, लगातार 42 दिवस उपवास केला आणि भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न होऊन काय झाले, तर त्यांना तुकाराम महाराजाची भेट घडवून आणली. म्हणजे काय, तुमच्या भक्तीमुळे तुम्हाला असाध्य अशा गोष्टी साध्य करून घेता येतात. त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला श्रवण भक्ती वाढवावी लागेल, जसे आपल्या निळोबारायांनी वाढवले. आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्याकडून मग भक्ती वाढली, त्यांच्यातून त्यांची अभंग रचना झाली आणि अभंगाचे गायनही झाले. हे आहे आपल्या अभंगाचे पहिले चरण. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, सकळ ही धाम मंगळाचे, सकळ ही धाम मंगळाचे. निळोबाराय काय सांगतात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, सकळ ही धाम मंगळाचे. निळोबारायाने इथे एक हा शब्द पहिल्यांदा वापरला आहे. एक म्हणजे काय, आत्मतत्वाचे जे 4 गुण आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार, यांनी आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा एक हा शब्द वापरला जातो. दुसरा शब्द काय त्यांनी वापरला आहे, गाऊ, गायन. त्यांनी काय, गायनाला महत्त्व दिलेले आहे. भगवंताला पण काय आहे, कीर्तन प्रिय आहे, म्हणून त्यांनी गाऊ हा शब्द वापरला आहे. जेव्हा हृदयामध्ये भगवंताचे खूप प्रेम निर्माण होते तेव्हाच मुखातून गायन निर्माण होते, म्हणून त्यांनी काय वापरलं आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, सकळ ही धाम मंगळाचे. आणि हे नाम कसे आहे, तर सगळ्या धामामध्ये श्रेष्ठ आणि मंगळ करणारे आहेत. पण आपल्याला, आपण जिथे राहतो ह्याला काय बोलतात, मृत्यू. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक आणि एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे कुठली असेल, तर मृत्यू. काही फिक्स असो किंवा नसो, जीवनामध्ये जन्माला आलेला जीव हा मरणारच आहे. आणि भगवान श्रीकृष्ण याला काय बोलतात, दुःखालयम अशाश्वतम. तर काय, हे काय आहे, दुःखालय आहे आणि अशाश्वत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, रोगराई आहे, मृत्यू आहे. आणि अशाश्वत म्हणजे काय, अनिश्चितता. इथे कुठल्याही गोष्टीची गॅरंटी नाही. माणूस, वस्तू, व्यक्ती, स्थान, या कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही. आज आपण इथे आहोत, उद्या आपलं काय आहे काय माहीत नाही. म्हणून काय, हे काय आहे, तर दुःखालयम आणि अशाश्वतम. पण आपल्याला वाटतं का हे, तर नाही वाटत. आपण किती मोठ्या मोठ्या प्लॅनिंग करतो. 25-25 वर्षाच्या मुलाचं लग्न, त्याचं नात्याचं लग्न, त्याचं आणखीन त्याचं पुढचं काय काय विचार करत राहतो. म्हणून का, कारण आपल्याला हे अशाश्वत वाटत नाही. तर एक लोककथा प्रचलित आहे. ज्या व्यक्तीला साप चावला आहे आणि त्याचे अंगामध्ये विष भिनलं आहे, त्याला जर कडुलिंबाचा पाला खाऊ घातला तर तो त्याला कडू न लागता काय लागतो, गोड लागतो. तसं आपलं झालेलं आहे. आपल्याला काय झालेली आहे, षडविकार,
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचे काय झालेले आहे, विषबाधा झालेली आहे. म्हणून आपल्याला काय वाटतं, हे संसार गोड वाटतो आणि नामामध्ये मन लागत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आणि भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरी अध्याय 9 स्वतः सांगतात, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही ना दिसे, वरी योगी यांचीही मानसे, उमरडोनी जाय परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथे नाम घोषू बरवा, करीती माझा. तर भगवान स्वतः काय सांगतात, तो मी वैकुंठी नसे, म्हणजे मी वैकुंठापुरताच नाही आहे. वेळू एक भानुबिंबी ही ना दिसे, म्हणजे सूर्याच्या प्रकाशात सुद्धा मी दिसेलच असं नाही. वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय, म्हणजे काय, योग्यांच्या मनापुरताच मी मर्यादित नाही आहे. तरी मी हरपला गिवसावा, जेथे नामघोषू बरवा, करीती माझा. तर मी कुठे आहे, जिथे भगवंताचे नामस्मरण आहे तेथेच भगवंत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे झालं आपल्या अभंगाचे पहिले चरण. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, सकल ही धाम मंगळाचे. जिथे नामस्मरण, एक गाव, एक गाव, विठोबाचे. एक गाव, एक गाव, एक गाव, एक गाव, नाम विठोबाचे, नाम विठोबाचे. मनुष्य 84 लक्ष योनी पार करून मनुष्याला हा नरदेह लाभलेला आहे. तशा योनी बाकीच्या ज्या योनी आहेत, 93,09,99,999 ह्या योनी काय आहेत, तर फक्त आणि फक्त भोग योनी आहेत. त्या योनीमध्ये भगवंताचे नाम करण्याचा उपाय नाही किंवा काय नाही. ते काय करायला आलेले आहेत, आपल्या सुखदुःखाचे फक्त भोग भोगण्यासाठी आलेले आहेत. जसं की आपण आजूबाजूला बघतो, प्राणी जे आहेत त्यांना काय ऊन वारा पावसापासून इतकेसे संरक्षण करता येत नाही, परंतु मनुष्याला काय दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. एखाद्या प्राण्याला जर जखम झाली तर तो त्याच्यासाठी काय उपाय करू शकतो का, नाही. परंतु मनुष्य काय, गरमी झाली AC मध्ये बसला, पाऊस आला रेनकोट घातला, छत्री घेतली, थंडी झाली तर स्वेटर घातला, रूम हीटर पण निघालेत आता, रूम हीटर लावला. तर त्याला काय सुखसोयी बुद्धी कशासाठी दिलेली आहे, प्राण्यांपेक्षा आपले जे संचित कर्म संपवण्यासाठी, जे भोग आहेत ते भोग संपवण्यासाठी मनुष्याला जन्म दिलेला आहे. कर्माचे शास्त्रामध्ये काय 3 प्रकार सांगितलेले आहेत, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. ज्या इतर योनी आहेत त्यांना काय फक्त संचित आणि प्रारब्ध कर्मच त्यांच्या वाट्याला आहेत. म्हणजे संचित कर्म म्हणजे काय, आतापर्यंत केलेल्या कर्माचा साठा म्हणजे संचित कर्म. जसं की आपण चांगले काम केले तर आपल्याला चांगलं भोगवस्तू भेटणार आहेत, वाईट काम केलं तर दुःख वाटायला येणार आहे. आणि प्रारब्ध कर्म ते आपण जमा करत राहतो. जसं की बँक अकाउंटचं उदाहरण देता येईल. बँकेमध्ये माणूस काय करतो, आयुष्यभर पैसे जमा करतो आणि बँका भरतो. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय, त्या बँकेमधून थोडीशी अमाऊंट काढून आपण जेव्हा वापरायला चालू करतो ते झाले आपले प्रारब्ध कर्म. ते दुःख किंवा सुख दोन्ही असू शकते. म्हणजे काय, संचिताचा थोडा पार्ट जो आपल्याला सध्यामध्ये भोगायला येतो तो झाला प्रारब्ध कर्म. आणि तिसरा जो प्रकार आहे क्रियमान कर्म. क्रियमान कर्म हा पशु योनीमध्ये नाही आहे, फक्त मनुष्य योनीमध्येच क्रियमान कर्म करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. क्रियमान कर्म म्हणजे आपण आता सध्या जे करत आहोत ते कर्म चांगल्या पद्धतीने करायचे. मनुष्याला ज्याच्यासाठी जन्म दिला आहे ते नामस्मरण भगवंताचे चिंतन करण्यासाठी. आणि त्याच्याने काय होणार आहे, आपले संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म मिटणार आहेत आणि भगवंताची प्राप्ती होणार आहे. नाम संकीर्तन साधन पैठो
सोपे सोपे साधन आहे आणि त्याच्याने काय होणार आहे, तुमचे जन्माचे पाप जळून जाणार आहे. म्हणून मनुष्याला जन्माला येऊन काय करायचे आहे, तर नामस्मरण करायचे आहे. तुझे रूप चित्ती राहो मुक्ती तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुक्ती तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. विठ्ठल 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 विठ्ठल. अवश्यमेव भोक्तव्यम कृतकुर्म शुभाशुभ. म्हणजे मनुष्याला जे कर्म करतो त्याचे काय करावं लागणार आहे, भोग भोगावेच लागणार आहे. तर इथे राजा जडभरत याची एक सुंदर कथा आहे. म्हणजे आपल्याला कसे आपल्या कर्माचेच पुनर्जन्माला आपण कारणीभूत होतो, याच्यासाठी राजा जडभरत हे ज्यांच्यामुळे आपल्या राष्ट्राला भारत नाव पडले, भारत भूमीला जे भारत नाव पडले ते राजा भरतामुळे पडले. आणि त्यांनी काय केलं, खूप छान प्रकारे धर्मयुष्ट राजा होते आणि त्यांनी आपला राज्यकारभार संपवून आता भगवत प्राप्तीसाठी निघण्याचे ठरवले. आणि ते काय केले, वनामध्ये जाऊन ध्यान साधना करण्याचे ठरवले आणि त्यांनी जंगलामध्ये गेले आणि ते ध्यान साधना करू लागले. परंतु एके दिवशी काय झाले, एक हरिण पाणी पित होते तळ्याच्या खाटी आणि तेव्हा त्याला काय झाले, सिंहाची गर्जना ऐकू आली आणि ते काय होते, गर्भीण होते. आणि त्याला काय झालं की भगवंत ते घाबरला आणि काय झालं, त्याचा तिथेच गर्भ गळाला आणि तो मृत्युमुखी पडला. ते सगळं दृश्य राजा जडभरत बघत होते आणि त्यांना काय झालं, त्या हरणाची जे वाचलं ते पाडस त्याची दया आली म्हणून त्यांनी काय केलं, त्याला उचललं आणि त्याचे पालनपोषण करू लागले. आणि पालनपोषण करत असताना त्यांनी त्यांचे ध्यान साधना विसरली आणि काय झालं, त्यांना त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण झाली. म्हणून काय झाले, एके दिवशी त्यांचं सांगोपान चालूच होतं, ध्यान साधना विसरली आणि ते त्याच्या राज्यकारभार सोडून येऊन सुद्धा ते काय झाले, त्याच्यामध्ये हरणामध्ये गुंतले. आणि मग काय झाले, एके दिवशी हरिण मोठे झाले आणि ते जंगलामध्ये निघून गेले. राजा जडभरताला चिंता वाटू लागली की हे हरिण कुठे गेले, त्याला कोणी खाल्लं तर नसेल ना, म्हणून त्याला त्याची चिंता वाटू लागली आणि ते आजारी पडले. आजारी पडून काय झाले, ते तिथे मरण पावले. म्हणजे अंतमती सोगती, म्हणजे शेवटी तुम्हाला जशी मती असणार आहे तशीच तुम्हाला पुढची गती मिळणार. त्या युक्तीप्रमाणे त्यांना काय झालं, तर पुढचा जन्म हरणाचाच भेटला. आणि परंतु त्यांचे पूर्व पुण्य त्यांचं संचित त्यांच्यासोबत होते, ते धर्मयुष्ट राज्य केलं, त्याच्यामुळे काय झालं, तर त्यांना पुढचा जन्म पण हरणाचाच भेटला. आणि मग त्यांना तरी पण त्यांची स्मृती जागृत होती की मी राजा भरत होतो आणि आता मला हरणाचा जन्म आहे. परंतु योग्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे त्यांना लवकर तेथून त्या शरीरातून मुक्ती मिळाली. आणि नंतर त्यांचा काय झाला, राजा जडभरत नावाने परत जन्म झाला आणि तिने त्यांच्या जन्माच्या स्मृती त्यांच्या जागृत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना तिथून त्यांनी राजा जडभरत या देहामध्ये त्यांनी आपली मुक्ती करून घेतली. म्हणजे काय, अंतमती सोगती. तुम्ही जर तुमच्या कर्माचा हिशोब व्यवस्थित नाही केला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मानव देहामध्ये येऊन आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचे आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आपल्या अभंगाचे दुसरे चरण. इतर साधने फल काम देते, इतर साधने फल काम देते. पुनरपि आणती गर्भवासा, पुनरपि आणती गर्भवासा. योग याग स्वर्ग काम फल दाते, योग याग स्वर्ग काम फल दाते. म्हणून कया ते दुष्टी संत, म्हणून कया ते दुष्टी संत. चोखोबाराय काय सांगतो.
सांगतात आपल्याला, योग याग स्वर्ग काम फल दाते, म्हणून तयाते दूषिते संत. संत अशा योग याग माऊली पण सांगतात, योग याग विधी येणे नो सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग हे काय आहेत? आपल्या योगामध्येचे साधनं नाही आहेत. आपल्या योगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरण करायचे आहे. योग याग केल्याने काय होते? स्वर्गाची प्राप्ती होते. पण स्वर्ग सुख प्राप्त होऊन पण आपल्याला समाधान होणार आहे का? तर नाही. एके दिवशी काय, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एका झाडाखाली बसले होते आणि अर्जुनाची नजर काय झाली, एका मुंगीवरती गेली. त्या मुंगीचं काय, 3च पाय होते आणि एक पाय तुटलेला होता आणि तिला खूप कष्ट होत होते. ते तिच्या तोंडामध्ये काय होता, एक अन्नाचा कण होता आणि तो वाहून नेताना तिला खूप त्रास होत होता. मग अर्जुनाचे लक्ष गेले. ते बोलले, भगवंता बघ ना, हिला किती म्हणजे त्रास होते, तू बघ तिला काहीतरी कर, तुला तर काय अशक्य असं काहीच नाही, तर तो तुझा त्रास सोडव, तिच्या त्रासातून तिला सोडव. तर भगवान श्रीकृष्ण बोलतात की तुला काय माहीत नाही आहे, मी जे काय करतो ते योग्यच करतो आणि तिला तिच्या कर्मापेक्षा जास्तच दिलेलं आहे. 3 पाय तरी दिलेले आहेत. तिचे कर्म असे आहेत की तिला म्हणजे 2-3 पाय पण नाही द्यायला पाहिजे होते असं. तरी पण अर्जुन बोलतो की नाही, मला तिला बघून खूप दया येते आहे, मला खूप वाईट वाटते तिचं. मग ते अर्जुनाचा हट्ट बघून भगवान श्रीकृष्ण काय बोलतात, तुला माहीत नाही आहे, हा 14 जन्म इंद्रपद भोगून इथे आलेला आहे. म्हणजे काय, 14 जन्म जरी तुम्ही इंद्राचे मिळवले पुण्य करून, आपले तर तेवढं पुण्य नाही, 1 जन्म पण इंद्राचा मिळण्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं आपण किती त्या सुखभोगाकडे प्रवृत्त व्हायचं ते आपल्या हातात आहे. म्हणजे काय, इंद्रपद मिळून सुद्धा आपल्याला मनाला काय होणार आहे, सुख लागणार नाही आहे. त्याच्यामुळे काय, संत कबीर काय बोलतात, तर माया मरीना मन मरा, मर मर गए शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गए संत कबीर कबीरा, कह गए संत कबीर. म्हणजे काय, तुमच्या मनामधले माया मरणार नाही आहे का? तुम्ही 90 वर्षाचे जर व्यक्ती जरी झालात तर मनामध्ये विषयांची चिंतनच राहणार आहे, जर तुम्ही भक्तीमध्ये नसाल तर. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, नामस्मरण करायचे आहे. नामदेव महाराज काय बोलतात, रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघारे दसी. नामदेव महाराज काय करतात, तर सगळ्या मायांच्या विघ्नांना दूर करून काय करा, तर भगवंताचे नामस्मरण करा. विठ्ठल 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 रामकृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी सुदामा त्यांनी निघतात. कारण का, त्यांच्या बायकोने गरिबीला कंटाळून काय केलं, त्यांना सांगितलं की बाबा तुझा मित्र एवढा मोठा आहे, भगवंत आहे, तर तू काय कर, आपल्याला घरात तर खायला अन्नाचा कणही नाही, तर काय तर तू त्याला भेट आणि काय दिले तर घेऊन ये. म्हणून काय करतात, सुदामा द्वारकेला निघतात. पण द्वारकेला निघताना बोलतात की मी रिकाम्या हाताने कसं जाऊ, तर मला काहीतरी भगवंताला न्यावेच लागणार आहे, मी रिकाम्या हाताने जाणार नाही. मग त्यांची पत्नी काय करते, तर घरात तर काहीच नसते, म्हणून काय करते, आजूबाजूच्या लोकांकडून काय करते, तांदूळ आणते आणि एका चिंदीमध्ये बांधून त्यांच्याकडे देते. आणि सुदामा द्वारकेला जातात. द्वारकेला गेल्यानंतर त्यांना तिथे काय करतात, अडवलं जातं की बाबा
असं फाटक्या वस्त्राचा कोण आलेला आहे हा साधा मनुष्य? द्वारकाधीश तर एवढे मोठे. मग तो सांगतो की मी त्यांचा मित्र आहे, तुम्ही काय करा, फक्त त्यांना सांगा की तुला भेटायला सुदामा आला आहे, माझा निरोप त्यांना सांगा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी त्यांचा खरोखरच मित्र आहे, असंच नाही आलं आहे. म्हणून ते द्वारपाल काय करतात तर त्यांना निरोप सांगतात भगवान श्रीकृष्णाला की तुमचा मित्र असा असा आला आहे, सुदामा असं नाव सांगतोय. मग भगवंताला एवढा आनंद होतो की ते त्याच्याकडे पळत पळत जातात आणि त्यांना घट्ट मिठी मारतात. आणि भगवंत त्या सुदामांना काय करतात, त्यांच्या महालामध्ये घेऊन येतात आणि स्वतः भगवंत ज्या स्थानामध्ये बसतात त्या सिंहासनावरती त्यांना बसवतात आणि त्यांचे स्वागताची तयारी करा असं सांगतात. मग त्यांना पाय धुवायला पाणी वगैरे असं. रुक्मिणी माता बघत असतात, तो हा कुठला हे आला आहे, असा कुठला मित्र आहे, आता तरी सुदामानं ऐकलं होतं पण हे असे, असं त्यांना आश्चर्य वाटते. तर त्यांना दारिद्र्य म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या रुक्मिणी माता. म्हणून एक गाणं आहे, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, के मेहमान कैसा अजीब आ गया है, के मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दिल में सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. असं सुदामाला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. मग श्रीकृष्ण भगवान बोलतात, यांचं येतं चित्त त्यांनी तुम्ही काय करा तर स्वागत करा. तर त्यांना म्हणजे सगळं पायांनी ते असं सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतले, म्हणजे एवढं त्यांच्याविषयी प्रेम होतं, दोघांचं एकमेकाविषयी प्रेम होतं. सुदामा पण आपले पूर्ण भगवंत श्रीकृष्णाचे काय 4 संगती सांगितलेल्या आहेत, 4 सोबती सांगितलेले आहेत, मित्र सांगितलेले आहेत. ते कोण आहेत तर 3 सांगितलेले आहेत. एक अर्जुन आहे, एक उद्धव आहे आणि एक सुदामा आहे. ते खरे परम मित्र जे बोलतात ते मित्र, त्याच्यामध्ये आपला सुदामा येतो. मग ते सगळे त्यांचा पाहुणचार होतो आणि मग रात्रीमध्ये त्यांना एक मुलायम गादी दिली जाते, तिथे त्यांना झोपवायला व्यवस्था केली जाते. मग रात्री सगळी जिकडे तिकडे झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जवळ येतात आणि बोलतात की किती छान झालं, भेटलो आपण, असं तसं बोलणं होतं. मग मेन पॉईंटवरती येतात भगवान, बोलतात की वहिनीने तुला तर रिकाम्या हाताने पाठवलं नक्कीच नसणार, तर माझ्यासाठी तू काय आणला आहेस ते मला दे. सुदामाला खूप म्हणजे संकुचितपणा येतो की म्हणजे कसं द्यायचं आता, इकडचं एवढं सगळं हे बघितल्यानंतर सुदामाला त्याचं ते गाठोडं काढायला खूप नकोसं होतं. पण भगवान हातालाच पेटतात की मला वहिनीने काहीतरी दिलं असणार तर तू ते मला दे. त्यांच्या आग्रहामुळं काय करतात तर ते जे गाठोडं आणलेलं होतं ते त्यांना देतात. कृष्णाला ते गाठोडं बघून काय होतं तर त्यांना त्यांच्या दारिद्र्याची कल्पना येते की म्हणजे गाठोडं तर फाटलेलं आहे आणि त्यामध्ये तांदूळ पण एका प्रकारचे नाही आहेत, वेगवेगळे प्रकारचे तांदूळ, म्हणजे नक्कीच ह्याने इकडून तिकडून मागून आणून दिले आहेत, ते त्यांना त्याची कल्पना येते. मग नंतर असाच पाहुणचार चालू असतो. 3-4 दिवसाचा पाहुणचार चालू झाल्यानंतर सुदामाला घरची आठवण येते. बोललं की आता आपल्याला जायला पाहिजे, आपली पत्नी आणि मुलं आपली वाट बघत असतील. त्यांनी मग तसं सांगितलं की अरे कृष्ण आता मला जायला पाहिजे. मग कृष्ण भगवान म्हणाले काय हरकत नाही, जाऊ शकतोस. परंतु अरे सुदामा, मग ते जायला निघतात तेव्हा मग त्याला अडवतात. अरे सुदामा तू चालला तर आहेस, पण तू हे एवढे चांगले चांगले वस्त्र घातलेत अंगावरती, दागिने घातलेत, आणि तुला जर तिथे वाटेमध्ये कोणी जर हे भेटलं, चोर भेटला तर काय करेल, तुला सगळं मारहाण करेल आणि तुझ्याकडचे सगळे वस्त्र आणि दागिने काढून घेईल आणि तुला त्रास होईल असं बोलतात. म्हणून काय मग ते बोलतात की हा रे कृष्णा, मला लक्षातच नाही आलं. सुदाम्याच्या मनामध्ये थोडासुद्धा भाव येत नाही की बाबा हा एवढा श्रीमंत आणि ह्याला एवढं पण सुटत नाही, माझ्या अंगावरचे कपडे पण, आपण असलो असतो तर काय बोललो असतो, माझ्या अंगावरचा कपडा पण काढून घेतला, दागिने काढून घेतले. तर तसं काय सुदामाला तसा भाव न येता काय करता तो, बरोबर आहे तू जो बोलतोस ते माझ्या प्रेमासाठी आणि माझ्या काळजीपोटी बोलतोस असं बोलून त्यांनी काय केले, आपले स्वतःचे जे आलेले फाटके वस्त्र घातले होते ते परत घातले आणि त्याचे कृष्णाचे वस्त्र काय केले त्यांना परत केले आणि जायला निघाला. जातानाही त्याचा भाव काय होता
माझा कृष्ण मला भेटला, किती छान वाटलं, आम्ही किती छान गप्पा मारल्या. त्याच्या मनात 1% पण येत नव्हतं की अरे आपल्याला बायकोनी तर त्यांना डिमांड करायला पाठवलं होतं, पैसे मागायला पाठवले होते, हे त्याच्या लक्षातच येत नाही. का? त्यांच्या मनामध्ये भगवंताची एवढी भक्ती होती की त्यांना भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. मग ते मोह माया मागणं तर त्यांच्या तत्वातच बसत नव्हतं. मग ते निघाले आणि जाता जाता मग त्यांना त्यांच्या झोपडीपर्यंत आले. पण तिथे त्यांना दृश्य वेगळं दिसलं की ते झोपडी बस दिसलीच नाही. त्यांना काय दिसले? द्वारका नगरी दिसली. ते बोलले मी फिरून फिरून परत द्वारकेला चालू की काय. मग त्या सुदामापुरीमध्ये पोचले होते ते, आणि त्याचं सगळं रूप काय झालेलं होतं? पालटलेलं होतं. तेव्हा ते मग मध्ये गेले तेव्हा सगळे ओळखीचे पण खूप नटलेले आणि खूप श्रीमंत पोशाखात घातलेले लोक दिसायला लागले. मग हळूहळू ते त्यांच्या घराकडे जायला लागलं. त्यांचं घराचं रूपांतर काय झालेलं होतं? महलामध्ये झालेलं होतं. त्यांना बघून ते आश्चर्य वाटलं. मग तरी पण त्यांना वाटलं की अरे हे तर आपलं नाही आहे घर, म्हणून ते निघाले. तेवढ्यात काय झालं? पत्नीने आवाज दिला, आहो तुम्ही या आपलंच घर आहे असं. मग त्यांनी पत्नीला बघून पण त्यांना आश्चर्य वाटलं. एवढी छान साडी, दागिने, नटलेली स्त्री, ही आपली बायकोच आहे का हा संशय वाटू लागला. परंतु त्यांनी त्यांना पटवलं की बाबा श्रीकृष्णांनीच आपल्यावरती कृपा केलेली आहे. तेव्हा ह्याला कळलं, सुदामाला कळलं की भगवान श्रीकृष्णाने आपल्याला एक शब्दाने पण न बोलता स्वतःसारखाच महल त्यांनी आपल्यासाठी पण तयार करून दिला आहे. अभंगाचे 4थे चरण. निळा म्हणे नाही विकार हरिनामा, निळा म्हणे नाही विकार हरिनामा, पाववी निज धामा स्वस्ती क्षेम, पाववी निज धामा स्वस्ती क्षेम. तर काय? भगवान श्रीकृष्ण ज्याच्यावरती प्रेम करतात आणि त्यांच्यावरती जे प्रेम करतात तर ते काय? ते भगवत स्वरूपच होऊन जातात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय बोलतात? फक्त आणि फक्त सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यम मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणजे काय? सगळ्या धर्माचा, सगळ्या मोहमायेचा त्याग करून फक्त आणि फक्त मला शरण हे, आणि मी तुझ्या सर्व पापापासून तुझी मुक्तता करेन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु रामकृष्ण राम. असं द्या एवढं नको ताई. रामकृष्ण. एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु जय.
रामकृष्ण राम. असं दे एवढं नको ताई. मित्रांनो, कीर्तनकार मीनाक्षीताई माऊली यांचे कीर्तन तुम्हाला नक्कीच आवडलेले आहे. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप बटन अवश्य दाबा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर,